सो हा माझा भाऊ आहे आणि माझ्या चॅनलवरती आता ह्याचे पण तर शॉर्ट व्लॉग्स भेटणार आहेत, पण हिंदीमध्ये. ह्याला पण आता 1-2 दिवस व्लॉगिंगचा बूट चढला आहे, त्याचे पण व्लॉग्स बघूया आपण. मी एडिट करून टाकणार आहे, एडिटिंग माझीच असणार आहे, पण व्लॉग हा बनवणार आहे. अनिश भाई, आता रात्रीचे 10 वाजले आणि गर्दी बघा वाशीला जायला. म्हणजे इतकी क्राऊड आहे ठाण्यावरती आता की काय सांगू. लिटरली 10 वाजलेत पण वाटतच नाही 10 वाजले ते. सो आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. बघा आता स्टेशन आहे ट्रेन, आम्ही अजून स्टेशनवरतीच आहे. 1-2 मिनटात ट्रेन निघेल. तर लेट्स गो. भाई हा रुसला आता माझ्यावरती, ह्याला पण फोन पाहिजे व्लॉगिंगला, पण फोन आता माझ्याकडे रडवलंय. गणपती बाप्पा मोरया. तर आता झाले 10:45, आमची ट्रेन निघालेली आहे. तर मी टाईमला व्लॉग आणि रिपोर्ट बनवत राहणार आहे. सो लेट्स गो. सो बेसिकली आता मी पोचलो आहे रत्नागिरी स्टेशन. बाहेरचं आता वाजलेत सकाळचे 4 आणि स्टेशन नवीन रिनोव्हेट केलं आहे पूर्ण. बघा वेलकम रत्नागिरी गाईस. फुल एअरपोर्ट थीम आहे. सो गाईस आता आम्ही आमच्या रूमवरती आलेलो आहे. एवढं आहे मॉल, 1, 2 आणि 1 बाथरूम. सो गाईस आता फ्रेश होऊन लगेच व्हिडिओ काढतो. सो आता आम्ही निघालेलो आहे गणपतीचं दर्शन घ्यायला हॉटेलमधून जस्ट बाहेर. आता वाजले दिवसाचे 7 वाजायला आलेत. तर चला लगेच जाऊया. सो आता आपण आलेलो आहे. हा आहे मेन गेट आणि इथून असं आहे आणि हा जो डोंगर आहे याची आता प्रदक्षिणा पण होणार आहे आणि समुद्र तिकडे आहे. माझ्यासोबत ह्याची पण व्लॉगिंग चालली आहे इकडे. मी आणि हा दोन्ही व्लॉग बनवतो आहे. इथे आहे सी म्हणजे समुद्र आपला आणि हे आहे गणपती पोह्याचं मेन देव. चला आतमध्ये जाऊन दाखवतो. सो आता फायनली लाईन चालू केली आहे. मंदिर आहे तिकडे त्या साईडला. चला पटापट जाऊया. सो हा आहे मेन प्रवेशद्वार. इथे हा उंदीर आणि त्यासोबत 2 मोदक. हे बघा आता काल संकष्टी होती म्हणून असा गणपती बाप्पा आहे. आज तर व्लॉगिंग जाऊन म्हणून म्हणजे मी मंदिर दाखवू शकतो, मेन जी मूर्ती आहे ती नाही दाखवू शकत, असा सीन आहे. हे बघा मेन मंदिर आलेलं आहे आणि इथे एका साईडला हनुमानाचं मंदिर आहे आणि या साईडला बीच. चला मी आता ब्लॉगिंग बंद करतो आहे. गणपती बाप्पा मोरया. तो आता फायनली दर्शन करून आलेलो आहे. एकदम मस्त दर्शन झालं. आज गर्दी पण नाही आहे जास्त आणि थंडी आहे थोडी. तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. हे बघा मस्त समुद्र थंड थंड आणि इकडे आपलं गणपती पोह्याचं मंदिर. वा स्वर्गच भाई स्वर्गच. सो बघा तिकडे आमचा दुसरा ब्लॉगर आहे. तर चला पुढे जाऊया आता. सो आता आम्ही जरा पूजा करून आलेलो आहे. माझा आउटफिट पण तुम्ही बघू शकता. पाठीस माझं मंदिर आहे मस्त. पूजा पण झाली. तर चेंज करून परत त्या कपड्यात तर जाणार चहा नाश्ता करायला. काय सुंदर मंदिर आहे. प्रत्येक मंदिरात गणपतींच्या मूर्ती आहेत. हे बघा माझे मम्मी पप्पा आणि हा बघा त्यांचा फोटोग्राफर. हा बघा. तर बेसिकली जे पाणी तिथे आहे ना ते पावसात इथपर्यंत पूर्ण लाटा इथपर्यंत येतात. यावर्षी सीन असा झालेला की पाणी पूर्ण इथपर्यंत आलेलं प्रॉपर पावसात. तर पावसात हे मंदिर मे बी बंद असतं असं. तर आता आम्ही जातो आहे मंदिराला प्रदक्षिणा घालायला. एक प्रदक्षिणा घालणार आहे पूर्ण डोंगराला आणि नंतर मग खायला जाणार आहे. लेट्स गो. सो आता प्रदक्षिणेचा मार्ग छोटे छोटे. आता हे 3रं मंदिर आलं. मंदिर पास ऑन केले. त्याच्यामध्ये गणपतीच्या मूर्त्या आहेत
आणि प्राचीन मूर्त्या आहेत त्यांना सिंदूरचा लेप लावला आहे. तर असे मी तर 3 पार केलं, तर बघा अजून किती आहेत पुढे ते. लेट्स गो. सो आता 4थं मंदिर आलेलं आहे ती, आणि हे 4थं मंदिर आहे. ए आत नको जाऊ अनिश, बाहेर आहे. हे 4थं मंदिर आहे आणि आता डायरेक्ट स्टीप आहे आणि इकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. काय क्रेझी व्ह्यू आहे, बीच आणि हे बघा. तिव काय खाते अब व्ह्यू हा व्हिडिओमध्ये तेवढा प्रॉपर नसेल दिसत, पण रिअलमध्ये खूप सुंदर आहे, एकदम क्रेझीच. आणि आता स्टेअरकेसने खालती मंदिराकडे असं. सो आता आपण पूर्ण असं स्टेअर्स चढून आलो. स्टेअर्स चढून आल्यावरतीच आपल्याला एक विहीर भेटली आहे. ही आता खूप कमी पाणी आहे यात, पण पावसात ही पूर्ण भरलेली असते. ही जुन्या काळातली विहीर आहे ना, तशीवाली विहीर आहे ही. चला पुढे जाऊया आता. ऑलमोस्ट संपायला आलं आहे. तिकडे मंदिर आहे गणपतीपुळेचं मेन. चला एक पूर्ण प्रदक्षिणा मारून परत मंदिरात आलेलो आहे. आता मी फायनली बोलू शकणार आहे खायला. चला भूक लागली आहे मरणाची. सकाळी 6 का 7ला उठलो आहे मी आणि तिथून डायरेक्ट आंघोळ करून डायरेक्ट मंदिरात आलो. आता थोडासा कंटाळा आला आहे, तर रूमवरती थोडा आराम करून निघणार फिरायला. तो आता फ्रेश होऊन आलेलो आहे. आता डायरेक्ट जाणार निघाल फिरायला. सो आता आलो आहे बाहेर फिरायला. बेसिकली प्लॅन आहे प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डनला जायचं फिरायला. तर डायरेक्ट जाऊ इकडेच. आता आमच्या हॉटेल रूमवर आम्ही आता बाहेर आलेलो आहे. इकडे आहे गणपतीपुळे. आता तिकडे दर्शन घेऊन मग या साईडला जाणार. सो आता परत आलेलो आहे मंदिरात आणि आता आरती संपायला आली आहे मंदिराची. पटापट एकदम दर्शन घेऊया एकदा, नंतर मग जाऊया फिरायला. आता मी आलेलो आहे, गणपती दाखवतो तुम्हाला इथून TV वरचा. आणि हा दिवसाचा दुसरा दर्शन आहे देवाचं, दुसरं दर्शन आहे देवाचं. हा बघा, मग अशी आलेलो सकाळी तेव्हा सगळं हे नव्हतं, आलो आहे तर सगळं हे आहे. तर चला दर्शन घेऊन येतो. आता बेसिकली सोय झाली आहे, तर इथून महाप्रसाद घेऊन मग आधी दर्शन घ्यायला आला ते देऊ. लाईन आहे आता आणि ॲज एक्सपेक्टेड हा बघा गणपती बाप्पा. ते बघा मंदिर आहे, लगेच दर्शन होईल 2 मिनटात. चला जाऊ. आता मी आलो आहे मंदिराच्या महाप्रसादाला. ते आहे खिचडी, लाडू आणि चटणी. आता नाश्ता करून मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. आता जाणार प्राचीन कोकण आणि मेगा गार्डन फिरायला. तो आता स्टेशन आपलं गणपतीपुळेपासून 10-15 मिनिटाची वॉक करून आम्ही आलेलो आहे. आणि इकडे आहे प्राचीन कोकण आणि इकडे आहे मॅजिक गार्डन. तर पहिले आहेत मॅजिक गार्डनला, मग जाऊ मे बी प्राचीन कोकणला. इकडच्या तिकीटचे प्राइसिंग असे आहे, 200ला गोल्डन, 150ला सिल्वर. आणि फोटो आणि काढायचे असेल तर मग 50 एक्स्ट्रा आहे. तर मी गोल्डन घेतला आहे आणि फोटोवाला एक्स्ट्रा. चला बघूया आत काय आहे. आता लेट्स गो. सो अशी एंट्री आहे मॅजिक गार्डनची. आता आत जाऊया आपण लोक. सो आधी जातोय गेम खेळायला छोटे मोठे, मग सगळे शोज आणि एन्जॉय करणार. सगळ्या रंगाचे गोल्ड फिश आहेत मे बी. मस्त. नंतर बघा केवढा मोठा बेडूक, फेक आहे तो. आता आपण आलो वोर्टेक्स टनलमध्ये. बघूया आता कसं आहे. यो ओ माय गॉड. ओ भाई होय, चल भाई असं वाटतं गोल फिरतोय. हे पडला, गेला गेला. रुमाल कहाँ रखा? हमें कैसा? ये पुराना रुमाल है। देखो दोनों साहब का ध्यान इधर है. बोलेगा यहाँ कोई छिपाया देखो बेटा. जानतो नहीं. चाली बजाओ बच्चा लोग. आता मॅजिक शो जस्ट झालेला आहे माझ्या पाठी. आता आम्ही जातोय 3D शो बघायला. भूताच्या ह्याच्यात गेलेलो पण आत कॅमेरा अलाउडच नव्हता, म्हणजे व्हिडिओ काढायला फॉर सम रिझन. बट हां आता जातोय 3D ॲडव्हेंचर शोला. लेट्स गो. हो आता आम्ही जातो आहे ॲडव्हेंचर शो.
3D दिसतंय पूर्ण आम्हाला. गणेशने ते बघितलं, एका मित्राला सांगितलं घेऊन ठेवलेलं, ते घेऊन आलो. डोळा करून घेऊन आलो म्हणून सांग. हा मित्राकडे होते. तर आता आम्ही जातोय गेम झोनला पटापट. चला आता लास्टचे 2 बाकी आहेत, एक इन्फिनिटी हॉल आणि मिरर मेज. चला शांत जाऊन दाखवूया तुम्हाला. बघा मी इकडे भाई यो यो तू एक सेकंड हरवू नको. हो भाई लेट्स गो. ओके ओके अब इकडे अब इकडे भाई क्या मजा येते. हॅलो इन्फिनिटी हॉल जिकडे तिकडे मिस दिसतोय आजपर्यंत. नाही मिरर आहे ते लाईटीची यार दिसते ना सरळ स्टीप आहे स्टीप चल डाऊन. होय ए चल झालं ना. तर आता आम्ही आलेलो आहे गार्डन फिरून, मॅजिक गार्डन. आता जातोय रूमवर थोडा आराम करायला. मग त्याच्यानंतर आम्ही आता आराम करणार आणि त्याच्यासोबत एडिटिंग पण करून घेणार या ब्लॉगची. त्याच्यानंतर मग जाणार मी बीचवरती. तर त्याच्यानंतर म्हणजे हा एकच दिवसाचा पूर्ण ब्लॉग असेल आणि मे बी तिकडून पुढे माझ्या गावी जाणार आहे सिंधुदुर्गला, पण तो मे बी ब्लॉग नाही बनवणार. तर हा ब्लॉगचा एंड असेल आणि हा पण बनवतोय सिंधुदुर्गचा ब्लॉग. आणखीन एक दिवस असणार, त्याच्यात पण खूप झिकझिक असणार आहे. म्हणलं कुठे आता तिकडे ब्लॉग बनवत बसू म्हणून.